मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक पार पडली। आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर, विभाग प्रमुख सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी यामध्ये हजर होते। या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, तर काँग्रेस आणि शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे। संभाजीनगर जागेसाठी भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि या जागेकरता भाजप आग्रही असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलं आणि यासाठी संभाजीनगरमधल्या भाजप नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपकडे जाणार का याबाबत उत्सुकता आहे। वर्ध्यातले काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये वर्ध्याची जागा ही पवार गटाकडे आहे आणि त्यामुळे वर्ध्यात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। क्रिकेटपटू विरुद्ध कुस्तीपटू असा सामना रंगणार आहे। अमर काळे क्रिकेटपटू आहेत तर भाजपचे रामदास तडस हे कुस्तीपटू आहेत। बिहारमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू आहे। संयुक्त जनता दलाच्या 5 माजी आमदारांनी पक्षपदाचा राजीनामा दिलाय, तर इंडिया आघाडीत देखील उमेदवारी मिळत नसल्यानं नाराजी पाहायला मिळतेय। भाजपला संविधान बदलायचं आहे आणि त्यासाठी त्यांना 400 पार एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत हवंय, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं। इंदापूरमधल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी सांगली विमानतळ जागा गुजरातच्या व्यापाऱ्याला विकल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। आपण उद्योगमंत्री झाल्यावर तो व्यवहार रद्द केल्याचं सामंत म्हणाले। सांगलीमध्ये विमानतळ का झालं नाही यावरून ठाकरेंनी नुकतीच शिंदे गटावर टीका केली आणि त्याला सामंतांनी उत्तर दिलं। इंदापुरातल्या सभेतून संजय राऊतांनी मोदी, फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। 4 महिन्यांनी केंद्रातलं सरकार बदलेल, आमचं सरकार आलं की 2 पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांचा पक्ष शिल्लक राहतो का बघा, असा इशारा राऊतांनी दिला। दुधाला कांद्याला भाव नाही, फक्त गद्दार आमदारांनाच भाव असल्याची टीका त्यांनी केली। पुण्यामध्ये काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुल यांनी पुणे काँग्रेस भवन समोर आंदोलन पुकारलं। काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि त्याच्या निषेधार्थ आबा बागुल आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं। काँग्रेसमध्ये निष्ठेची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला। जनतेचं मिळणारं प्रेम पाहून आपण 5 लाख मतांनी निवडून येऊ, असा विश्वास नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरींनी वर्तवलाय। आपण 10 वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा त्यांनी यावेळी दाखला दिला। गणेशपेठमध्ये त्यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते।